नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी बीडमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाले. मात्र या कार्यक्रमाला मुंडे वाहिनी गैरहजर आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे भाजपचे बडे नेते जिल्ह्यात उपस्थित असताना पक्षाच्या जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगते. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी आजीवन निर्व्यसनी राहीन. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्य घटनेचा आदर करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. धन्यवाद. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे आणि याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सुरेश, खरं तर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होत असताना तिथल्या मोठ्या नेत्या म्हणून पंकजा मुंडेंकडे बघितलं जातं, कारण देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. असं असताना मुंडे भगिनी या कार्यक्रमात का नव्हत्या? स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या विचारानं गेल्या अनेक वर्षापासून बीड शहरामध्ये व्यसनमुक्ती रॅली होती आणि या व्यसनमुक्ती रॅलीने जुन्या वर्षाच्या वर्षाला निरोप दिला जातो, तर नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. मात्र एवढा मोठा कार्यक्रम होत असताना, विशेष म्हणजे भाजपचे पक्षश्रेष्ठी आलेले असताना पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी आहे. विशेष भाजपचे अनेक जिल्ह्यातील आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या उपस्थित नसल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्या नाराज आहेत का? परत देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये आलेले असताना त्यांच्या स्वागताला देखील त्या इथं उपस्थित नाहीत, त्यामुळे तो देखील राजकीय वर्तुळामध्ये सूर नुकतोय. विशेष म्हणजे स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सुविध पत्नी ज्योती मेटे आहेत, यांनी देखील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सगळ्याच नेत्यांना बोलवलं होतं, त्या संदर्भात निमंत्रण देखील दिलं होतं असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. मात्र या कार्यक्रमासाठी त्यांची गैरहजेरी, विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांची आणि खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी असल्यामुळे मात्र राजकीय विरोधात मोठ्या प्रमाणात चर्चा होत्या. धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे